नमस्कार. आज आपण करत आहोत नाचणीची भाकरी. तर इथे मी 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. आपण ही भाकरी कोकणी पद्धतीने करतोय तेव्हा यामध्ये पाव वाटी आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं. अगदी चपातीला भिजवतो त्याप्रमाणे. पीठ आपलं भिजून झालेलं आहे तेव्हा आता भाकरी थापायला घेऊया. यात थोडंसं पीठ घ्यायचं आहे. चपातीपेक्षा थोडासा गोळा मोठा घ्यायचा. आता नाचणीचं थोडं कोरडं पीठ घ्यायचं आहे. यावरती हा गोळा असा थापून ठेवायचा आणि त्यावरती कोरडं पीठ परत सोडायचं आहे आणि असं फिरवत फिरवत ही भाकरी थापून घ्यायची. आपण ही भाकरी कोकणी पद्धतीने करतोय तेव्हा एकाच हाताने थापायची. आपली भाकरी थापून झालेली आहे. आता तव्यावर आपण ही भाकरी घालूया आणि वरचा भाग कोरडा आहे म्हणून थोडंसं पाणी याला लावूया. भाकरीचं वरील पाणी कोरडं झाले तेव्हा भाकरी आपण पलटवून घेऊया आणि गॅसची आत मोठी करून ही भाकरी चारी बाजूने शेकून घेऊया. आता चारी बाजूने शेकून झालं की पलटवून घ्यायचं. तर आपली भाकरी झाली आहे, काढून घेऊया. उन्हाळ्यात थंडावा देणारी नाचणीची भाकरी तयार आहे. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.